तर मनोज जरांगेंनी शांतता रॅली आजपासून काढायचं ठरवलेलं आहे। हिंगोलीमध्ये ही शांतता रॅली आजपासून सुरू होतीये आणि याची जय्यत तयारी देखील करण्यात आलेली आहे। मनोज जरांगेंची याच संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। आपण पाहूया। आजपासून मराठवाड्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली करतायत 13 तारखेपर्यंत। 8ही जिल्ह्यामध्ये ही रॅली असेल आणि आज हिंगोलीमधून त्याची सुरुवात होते। आपल्यासोबत मनोज जरांगे पाटील आहेत जे हिंगोलीकडे निघाले आहेत आणि सध्या समृद्धीवरनं प्रवास करतायत। खरं तर आरक्षणाचा लढा सुरू होऊन जवळपास आता 9 महिने होऊन गेलेत, मात्र अजूनही जनजागरण करण्यासाठी रॅली का काढावी लागते? नाही, शेवटी काय असतं, सातत्य आपण ठेवणं आवश्यक असतं। ज्या विषयाला आपण हात घातलाय, ज्यात आपले लेकरं समाजाचे मोठे होणार आहेत, तिथं जनजागृती असणं आवश्यक असतं। वारंवार आपण असं म्हणू शकत नाहीत की एकदा पेरणी केली मग आता बार बार करायची काय गरज आहे। प्रत्येक वर्षाला आपल्याला पेरणी करावं लागणार आहे, त्यावेळेस लक्ष्मी म्हणून आपल्या घरात धान्य येणार आहे जे आपल्याला वर्षभर पुरणार आहे। तसंच मराठा आरक्षणाचा विषय लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्यावेळेस मराठा समाजात सातत्यानं जागृती ठेवणं आणि महिना 2 महिन्याला एकजूट एकत्र येऊन आपली मागणी, हक्काची मागणी करणं हे गरजेचं आहे। म्हणून आज आज हिंगोलीपासून आपली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली सुरू होती। मराठा समाजाला एबीपी माझाच्या माध्यमातून माझं आव्हान आहे जाहीरपणानं की लेकरांचं हित आहे बाबांनो, आपण लढल्याशिवाय, आपण एकत्र आल्याशिवाय ते होणार नाही। एक दिवस तुम्ही काम बुडवल्यानं जर मराठा समाजाचं, करोडोच्या लेकराचं कल्याण होणार असलं तर आपण ताकदीनं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना हे आरक्षण लागणार आहे। सर्वसामान्य शेतकरी मराठ्यांना लागण्यासाठी एक दिवस या रॅली सहभागी व्हा। आता आपल्याला लेकरं आणि आपल्या जातीसाठी लढायचं, एक दिवस जातीसाठी द्या। तुम्ही शांतता रॅली काढणार आहात, मात्र या शांततेचा भंग कोणी करू इच्छितात असा तुम्ही आरोप केलात। तुम्हाला का असं वाटतं आणि हे कोण भंग करू शकतात आणि अशांतता पसरू शकतात? छगन भुजबळ साहेबांनी या इथून पाठीमागे ते केलंय। जिथं आमच्या आंदोलन ते तिथंच आंदोलन बसवायचे, आमच्या आंदोलन तिथं सभा घ्यायच्या, हातपाय तोडण्याच्या, भाषा करायच्या, वेगळ्या स्क्रिप्ट वाटून दिल्यासारख्या वेगळे भाषणं द्यायचे आणि मराठ्यांच्या विरोधात गोरगरीब ओबीसींना उतरायचं विनाकारण, कारण नसताना। कारण त्यांना आरक्षण आहे, त्यांचे लेकरं मोठे व्हावे वाटते, तसे आम्हाला आमचे वाटते। तर 13 तारखेनंतरच आपली भूमिका स्पष्ट करणार